शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 17 लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली। मुंबईतल्या 4 जागा ठाकरे पक्षाकडून जाहीर करण्यात आल्यात। अनिल देसाईंचं नाव संजय राऊत यांनी ट्विट करत जाहीर केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना संधी देण्यात आली आहे, तर सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। ठाकरे पक्षाकडून कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडलेली आहे पाहूया। ठाकरे पक्षानं 17 जणांची उमेदवार यादी जाहीर केलेली आहे। 16 जणांची यादी आहे आणि अनिल देसाईंचं दक्षिण मध्य मुंबईतून नाव हे ट्विट करत संजय राऊतांनी जाहीर केलेलं आहे। तर ही उमेदवार यादी पाहूया। अरविंद सावंताना दक्षिण मुंबई अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पुन्हा एकदा त्यांचं नाव संजय दिना पाटील यांना उत्तर पूर्व मधून, अमोल कीर्तीकर यांना ईशान्य मुंबईतून, अनंत गीतेंना रायगड मधून, राजन विचारेंना ठाण्यातून, ओमराजे निंबाळकरांना धाराशिव मधून, संजय जाधवांना परभणीतून, चंद्रहार पाटील यांना सांगलीतून, संजोग वाघेरे यांना मावळमधून, तर भाऊसाहेब वागचौर यांना शिर्डीतून उमेदवारी जाहीर झाली आहे। संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांचं नाव अंतिम करण्यात आलेलं आहे। बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर, हिंगोलीतून नागेश आष्टीकर आणि यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। मध्य मुंबईतून अनिल देसाई यांचं नाव त्या ठिकाणी पुढे करण्यात आलेलं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत यांचं नाव, तर रायगडमधून अनंत गीते यांचं नाव अंतिम करण्यात आलं आहे। राजन विचारे यांच्या नावावर पुन्हा एकदा ठाण्यातून शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर, तर यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख यांचं नाव अंतिम करण्यात आलंय। आणि एक महत्त्वाची घडामोड आहे।